प्रतिनिधी वैदेही काणेकर थेट घटनास्थळावरून सध्या आपल्या संपर्कात आहेत। वैदेही, नेमकं काय झालं आणि सध्या वातावरण काय? हाँ ठीक है। नक्कीच आपण बघतोय की काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर खरं तर काही वेळेपूर्वीच भाजपचे कार्यकर्ते जमले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या या कार्यालयावर आपण बघतोय की काळी शाई जी आहे ती या ठिकाणी फेकलेली बघायला मिळते। आपण बघतोय की काँग्रेसच्या संपूर्ण कार्यालयाबाहेर ही अशा पद्धतीनं काळी शाई या ठिकाणी फेकण्यात आली होती। काचा देखील फोडण्यात आल्या। आपण बघतोय अगदी खुर्च्या देखील ज्या आहेत त्या या ठिकाणी तोडण्यात आलेल्या पाहायला मिळतात। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर हे प्री प्लॅन असं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। प्रेस क्लब जवळ म्हणजे सीएसटी स्थानकाबाहेरचं खरं तर हे स्टेशन आहे आणि या ठिकाणी हे खरं तर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं होतं। आपण ऑफिसमध्ये होता, काय झालं होतं ऑफिसमध्ये? आम्ही आमची मीटिंग करत होते। जे सेलचे लोक आले होते, आमचे 10-15 लेडीज आतमध्ये होती, ते डायरेक्ट आले मागच्या दरवाजाने आले। आम्हाला काही सुचलं नाही, आम्हाला काही वाटलं नाही। जेव्हा ते आले डायरेक्ट हमला चालू केलं त्यांनी। कुठे होतात? ऑफिसमध्ये होता? मी ते बाहेरच होतो तेव्हाच ते घडलेलं आहे। पोलिसांचा लाठीचार्ज वगैरे एक शांतता करण्याकरता केलं, परंतु या कार्याला जो हल्ला झाला तो निंदनीय आहे। शांततेनं प्रेम काचा फोडल्या, इथल्या काचा देखील फोडल्या, काचा वगैरे फुटल्यात, मारण्याचा धोका होता। कुणीतरी रक्तबंबाळ झाला मागच्या असता। दरवाजाने आले, या दरवाजाने नाही आले। इकडे पोलीस होते, ते तसे आले, पोलिसांना पूर्ण खबर होती ते लोक काय करणार आहे काय नाही। ते मागच्या दरवाजेवरून आले आणि डायरेक्ट त्यांनी हमला केला। आम्हाला काय कळू दिलं नाही की आम्ही काय करू काय नाही। आमची लेडीज पण घाबरलेली, ते बाहेर नाही येते आता। डायरेक्ट ते शिरले आतमध्ये, नारे लावत आंबेडकर बाबांचे। आम्हाला असं वाटलं की दुसरे आरपीआयचे ऑफिस आहे ते लोक आले असेल, त्यांनी असं गुमराह केला आम्हाला और डायरेक्ट आतमध्ये आले। क्या हुआ था? हम लोग को लगा कि बाबा प्रकाश अम्बेडकर सिंह साहब आज मोर्चा था पीछे, तो हमें लगा आरपीआई के कार्यकर्ता है, तो बाबा साहब अम्बेडकर के जिंदाबाद के नारे लगा रहे थे। हम लोग लगता प्रोटेस्ट कर रहे हैं। हम लोग की मीटिंग के अंदर चालू थी, लेकिन अचानक उन्होंने तोड़फोड़ शुरू कर दिया, लाठी डंडों से हमला कर दिया। हमारी मीटिंग में हम लोग अंदर मीटिंग कर रहे थे, वहाँ पे महिलाएं भी थी। हम लोग ने दरवाजा बचाकर अपने आप को अंदर बचाया, महिलाओं को हमने बचाया। नहीं तो हो सकता है अंदर भी घुसते, हम लोग के जान पे भी हमला हो सकता था, हम लोग की जान भी जा सकती थी। नेमकं काय झालं होतं? तुम्ही पण होता आतमध्ये? मी होतो आतमध्ये, या इथे आम्ही आतमध्ये मीटिंग करत होतो या बाजूच्या केबिनमध्ये। तेव्हा 25-30 लोक आली, बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने त्यांनी त्या तिकडे घोषणा चालू केल्या। आम्हाला वाटलं की या इकडे आरपीआयचे वगैरे लोक असतील जे घोषणा करतायत, पण त्यांनी लगेच दगड मारायला सुरुवात केली आणि एकदम मोठमोठे आवाज आले आणि या इकडचे सगळे ऑफिस स्टाफ मधले आता आलेले आहेत, पोलीस आता आलेले आहेत या ठिकाणी। आले। पोलिसांना या गोष्टी माहिती नाहीत का? पोलिसांनी सूट दिली असं वाटतंय। असं आता काल आमचा मोर्चा होता, काल आम्हाला इथपर्यंत पण नाही घेऊन गेले पोलिसांनी। आतमध्ये 20-25 लोक होते। आपण बघतोय की या ठिकाणी खरं तर पोलीस आता